लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील असं पहिले सांगण्यात आलं, परंतु बघितलं तर काय, फक्त 1,500 रुपये आले. हो, फक्त 1,500 रुपये आलेले आहेत बहिणींच्या खात्यामध्ये आणि जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे. 1,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. बघा, सर्वांना आले. ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी मोबाईलचे SMS चेक करा आणि बँक खातं तुमचं चेक करा, सर्वांना पैसे आलेले आहेत. हे बघा, महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन निमित्त जे काही गिफ्ट आहे, गिफ्ट पण सुरू झालं. गिफ्टसाठी तुम्हाला बघा काय काम करावं लागणार आहे. तुमचे 2 पासपोर्ट फोटो जे आहेत ते फोटो लागतील तुम्हाला गिफ्टसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही उत्पन्नाचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तर 2 पासपोर्ट फोटो आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. आणि कुठे हे जमा करायचं आहे, मग तुम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट मिळेल ते सांगतो तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा आणि गिफ्ट काय मिळणार आहे सांगतो ना पूर्ण. व्हिडिओ तर बघा पूर्ण. चला बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला आता. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. सर्व बहिणी जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते आणि अखेर जुलैचे जे काही 1,500 रुपये आहेत ते खात्यामध्ये येणे सुरू झाले. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील ते पण सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट मिळत आहे. 2 पासपोर्ट फोटो आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. आणि त्यासाठी काय काम करावं लागणार ते पण सांगतो, मग तुम्हाला ते गिफ्ट मिळेल. गिफ्टमध्ये काय मिळणार आहे सर्व सांगतो. हे बघा, 3,000 रुपये मिळणार आहेत असं पहिले सांगण्यात आलं. म्हणजे जुलैचे 1,500 रुपये प्लस ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे मिळून 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये खात्यामध्ये येतील असं पहिले सांगण्यात आलं. परंतु बघितलं तर काय, फक्त जुलैचेच 1,500 रुपयेचा निधी आला. निधी जो आहे, निधी फक्त जुलै हप्त्यासाठीच आला. आणि महत्त्वाचं म्हणजे GR त्याचा आला. ओके, GR आला, निधी जमा झाला. फक्त जुलैचा हप्त्यासाठीच निधी जमा झाला. आणि महत्त्वाचं ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यात मिळेल, वेगळा मिळेल. जुलैचे मिळाले, आता ऑगस्टचे नंतर मिळतील. ऑगस्टचे कधी मिळतील त्याबद्दल पण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल, परंतु पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती मी सांगेल. फक्त आज आपण या व्हिडिओमध्ये जुलैच्या हप्त्यासंदर्भात आपण माहिती बघणार आहोत. कोणाकोणाला पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आणि गिफ्ट काय मिळत आहे ते पण सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या ताज्या बातम्या. हे बघा, अतिशय महत्त्वाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. या कामाच्या बातम्या बघणे फार गरजेचे आहे. भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. फक्त लाडक्या बहिणींसाठीच नाही, हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. कारण राज्यातील सर्व बातम्या, कामाच्या बातम्या, मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सर्व अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ असा आहे की यामध्ये तुम्हाला सर्व आजच्या अपडेट पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता तुम्हाला सांगतो मी सर्व माहिती, एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, समजून घ्या आता मी काय सांगत आहे तुम्हाला. हे बघा, खुश खबर आहे, खुश खबर, खुश खबर. तर एवढ्या दिवसांपासून आपण सर्वजण वाट बघत होतो. जुलैचा हप्ता जुलैच्या एंडिंगपर्यंत येईल असं सांगण्यात आलं, परंतु एंडिंगपर्यंत काही हप्ता आला नाही. तर ऑगस्टच्या सुरुवातीलाच पैसे येणे सुरू झाले. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. तुम्हाला आले का SMS चेक करा बरं. आणि ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून यस टाईप करा, म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की कोणाकोणाला पैसे आले. आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी नो टाईप करा.
कमेंट बॉक्स भरभरून लिहा कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही म्हणा. पटापट कमेंट करून सांगा. आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार माहिती बघणार आहोत. या क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी. चला पटापट कमेंट करून सांगा. ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा. पटापट कमेंट करा. अतिशय दमदार अपडेट आहेत. आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो. माझी एकच विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला लाईक करा. पटापट या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक या व्हिडिओला झाले पाहिजे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात, आता तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर पटापट लाईक करा. हप्त्यासंदर्भात माहिती पाहिजे असेल तर पटापट लाईक करा या व्हिडिओला. चला आता आपण जाणून घेऊया सर्व माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व माहिती ते जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत एकदम सिंपल सोप्या भाषेत. हे बघा, महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयाचा वर्ग जो आहे तो निधी वर्ग केला आहे. बघा 2984 कोटी रुपये एवढे पैसे हे जुलै हप्त्यासाठी मंजूर झाले आणि जुलैचा हप्ता येणे सुरू झाले. हे बघा, म्हणजे पहिले सांगण्यात आलं होतं की 2 महिन्याचे एकत्र पैसे येतील, मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत होतं. परंतु ऑफिशियली शासन निर्णय जो GR असतो तो आला. महिला व बाल विकास विभागानं हा GR काढला आणि 2984 कोटी रुपयाचा हा GR काढला आणि जुलैचा हप्त्यासाठी हा GR काढण्यात आला आणि पैसे वाटप सुरू झाले. बघा, तर हा शासन निर्णय 30 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा 1500 रुपये दिले जातात. आता 30 जुलै रोजी हा शासन निर्णय GR आला आणि त्यामधून आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील. भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे अपात्र बहिणींचा तर हप्ता डायरेक्ट बंद झाला, त्याविषयी काही हे नाही. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यात आता सुरुवात होणार आहे. हे बघा, जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी वर्ग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. जुलै महिन्याचा हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. बघा, महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, इथे ज्यांना कोणाला PM किसान योजनेचा हप्ता मिळतो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो, त्यांना फक्त इथे जो काही लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा त्यांना 500 रुपये मिळतील. कसं, कारण ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळतील. म्हणजे 1000 आणि 500 1500 बरोबर झाले. जरी एखाद्या योजनेमार्फत तुम्हाला 500 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 1000 रुपये मिळतील. असे हे नियम आहेत लाडकी बहीण योजनेचे. ओके, चला आता आपण समजून घेऊया महत्त्वाची अपडेट. बघा, आता महत्त्वाची अपडेट. चला आता आपण पुढे महत्त्वाची माहिती बघूया. हे बघा, महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी हे बघा 2829 कोटी रुपयाची तरतूद केली होती. त्यापैकी हे बघा 2984 कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ओके,
तर इथे बघा, जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याचं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना आता कोणत्या क्षणी पैसे येतील म्हणजे सुरुवात झालेलीच आहे. 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे. चेक करत राहा कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर बघा बहिणींनो, तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते ना, तर बघा अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ना, जुलैचे 1500 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. बहिणींनो, तुम्ही SMS चेक करत राहा, मोबाईलचे SMS चेक करा. अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे येतील. 3000 रुपये येतील असं सांगण्यात आलं, परंतु 3000 रुपये नव्हे तर फक्त जुलैचेच 1500 रुपये सुरू झालेले आहेत. चेक करत राहा मोबाईलचे SMS. ज्यांना आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले त्यांना पुढील काही 1-2 तासात पैसे येऊ शकतात. कोणत्या क्षणी पैसे येतील, ओके. ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. चेक करा, पैसे येणे सुरू झालेले आहे. काही बहिणींना पैसे आले, तुम्हाला जरी आले नसतील तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. वेळोवेळी मोबाईलचे SMS चेक करत राहा. महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं रक्षाबंधनचं गिफ्ट. आता गिफ्ट संदर्भात पण माहिती सांगतो, व्हिडिओ बघा आता पूर्ण. गिफ्ट संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की 2 फोटो, पासपोर्ट फोटो तुमचे लागतील आणि जो काही उत्पन्नाचा दाखला आहे, दाखला तो पण लागेल असं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा, आता रक्षाबंधन जवळ आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला यूट्यूबवरती किंवा इतर सोशल मीडियावरती तुम्हाला कोणीही काही सांगेल की गिफ्ट मिळेल, त्यासाठी फोटो लागतील, उत्पन्नाचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड लागेल, अमुक लागेल, टमुक लागेल, असं कोणीही तुम्हाला आता यूट्यूबवरती सांगेल तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला गिफ्ट वगैरे काहीच मिळणार नाही बहिणींनो. नाही पासपोर्ट फोटो लागतील आणि नाहीच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. पैसे वगैरे फक्त लाडकी बहीण योजनेमार्फतच महिलांना महाराष्ट्र राज्यात मिळतात, ते म्हणजे 1500 रुपये. दुसरं या व्यतिरिक्त तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही, काहीच मिळणार नाही, एवढं लक्षात घ्या. सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. सत्य माहिती बघण्यासाठी रेग्युलर आपले व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व अपडेट मी देत असतो. ठीक आहे, तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. फक्त जुलैचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत. चेक करा, बँक खातं चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, पैसे तुमच्या खात्यामध्ये पडलेले आहेत. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. चला आता आजच्या ताज्या बातम्या, मोठ्या बातम्या बघा. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली. चला आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. हे बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेची माहिती बघितली तर व्हिडिओ कट करू नका. आता पुढे पण तुमच्यासाठीच माहिती आहे, महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत. 4 मोठ्या बातम्या आपण बघणार आहोत. अतिशय दमदार बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पहिली जी बातमी आहे, पहिली बातमी तुम्ही बघू शकता. तर अमेरिकेचा भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय. ज्या मोठ्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्याच बातम्या तुम्हाला आता इथे पाहायला मिळणार आहेत. बघा, मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेनं आता भारताला आणखीन एक मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. तर सुरुवात झालेली आहे 1 ऑगस्टपासून. ओके, या नवीन 25% टॅरिफ लावण्यात आलेला आहे. 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे. हे बघा, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक आहे असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर भारतावर 25% टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट देखील केला आहे. नेमकं काय म्हणाले ट्रम्प बघा, भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यवसाय केला आहे, कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच त्यांनी त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे आणि ते रशियाच्या ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. चीनसह ज्यावेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत, हे सर्व काही चांगले नाही. त्यामुळे भारताला 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल. याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असं ट्विट करत ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे. बघा, ठीक आहे,
आता देश विदेशातील या महत्त्वाच्या बातम्या आहेत. आणि बघा, अमेरिकेचा भारताला मोठा धक्का. तर काय धक्का भारताला दिलेला आहे, तर 25% टॅरिफ लावण्यात आलेला आहे. त्याबद्दल ही मोठी बातमी होती. चला, ही बातमी समजली. ज्या महत्त्वाच्या बातम्या त्या सर्व बातम्या बघूया. पुढील बातमी नंबर 2 बघा आता. चला, बातमी नंबर 2 बघा आता. महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. बघा, हप्ताभर हे बघा, हप्ताभर अन बायकोला जा घेऊन हे बघा, हप्ताभर अन बायकोला जा घेऊन कर्ज न फेडल्याने बँकेनं महिलेला सोडलंच नाही. पती विनंती करून दमला अखेर. बघा, बातमी काय आहे पहिले समजून घ्या. हे बघा, अनेकांना पैशाची गरज असतेच. त्यामुळे काही सामान्य लोक खाजगी बँकांमधून कर्ज घेत असतात. कर्ज घेणं हे सोपं असतं, पण जेव्हा कर्जाची रक्कम आणि चक्रव्याज या सर्व अर्थकारणाचा विपरीत परिणाम हा कर्ज बाजारांच्या भूमिकेवर येऊन ठेपतो. यामुळे बघा, ज्यांना कर्ज फेडणं अगदी अवघड होऊन जातं. त्यानंतर बँकेतून कर्ज फेडण्यासाठी फोन येत असतात. काही वेळा वस्तू गहाण ठेवावी लागते. पण एका बँकेनं कर्जबाजारी पतीच्या पत्नीला ताब्यात घेतला आहे. उत्तर प्रदेशातील झांसी येथील ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वजण हादरून गेले आहेत. बघा, तर बँकेनं काय केलेलं आहे, आता पतीच्या पत्नीला ताब्यात घेतला आहे. बघा, तर असं कुठे करतात का? पण या उत्तर प्रदेशमध्ये ही घटना झांसी येथे घडलेली आहे. बँकेनं कर्जबाजारी पतीच्या पत्नीला ताब्यात घेतल्याचं इथे माहिती समोर येत आहे. बघा, पुढे माहिती बघा, त्या संदर्भात नेमकं काय घडलं. बघा, झांसीतील रवींद्र वर्माची पत्नी हे बघा, झांसीतील रवींद्र वर्माची पत्नी पूजा वर्माला सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कर्ज काढलेल्या एका बँकेत जबरदस्ती बसवण्यात आले होते. पती जेव्हा बँकेत गेला तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हाच आम्ही तुमच्या पत्नीला सोडू. पती रवींद्रने बँकेतील व्यवस्थापकांना अनेकदा विनंती केली असता पत्नीला सोडलंच नाही. अंतिम क्षणी रवींद्रने 112वर फोन केला. बघा, रवींद्रने काय केलं मग त्यानंतर 112वर फोन केला. संबंधित प्रकरणात पोलीस हे बँकेत आले. हे सर्व पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा महिलेला सोडण्यात आले. बघा, पोलीस आले तेव्हा त्या महिलेला सोडण्यात आलं. म्हणजे बघा, बँक असं पण करते. तर हे चुकीचं आहे. बँकाने असं करू नये. ठीक आहे, तर हे चुकीचं होतं. बँकाने असं करायला नको पाहिजे. आता कर्ज काढलेलं आहे तर मग का बायकोला ताब्यात घेता? बँकवाल्यांचं पण वेगळंच आपल्याला हे पाहायला मिळतं. परंतु हे उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. चला, आता बातमी नंबर पुढील बघा, महत्त्वाची बातमी आहे. चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. PM किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे आणि ही बातमी सर्वांसाठी कामाची आहे. हे बघा, तुम्ही सर्वजण PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते ना. बघा, सर्वात मोठी खुशखबर आली. हे बघा, बातमी नंबर 3. PM किसानच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली. या तारखेला बँक खात्यात येणार 2000 रुपये. बघा, PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रक्कम जमा करतील. तर बघा, नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रक्कम जमा करणार आहेत 2000 रुपये. आणि पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये, प्रत्येकी 2000 रुपये 3 हप्त्यात थेट बँक खात्यात मिळतात. हा हप्त्याचा लाभ सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून ही रक्कम बियाणे, खत आणि शेतीच्या कामासाठी दिली जाते. बघा, देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची तारीख जाहीर झाली आहे.
शेतकरी गेल्या काही महिन्यापासून 2,000 रुपयाच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. बघा, आता शेतकरी भावांच्या खात्यात 2,000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे. त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा. हे बघा, कधी मिळणार पैसे त्याबद्दल पण सांगतो. हे बघा, कृषी मंत्रालयाच्या घोषणेनुसार 2 ऑगस्ट 2025 रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता वितरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील. ओके, त्यामुळे 2 ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे PM किसान योजनेचे येऊन जाणार आहे. कारण भरपूर दिवसापासून सर्वजण वाट बघत आहेत की PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होईल, कधी जमा होईल. अखेर आता तो हप्ता जमा होणार आहे. ओके, तर 2 ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही रक्कम जमा करतील. ठीक आहे. बातमी नंबर 3 अतिशय महत्त्वाची होती. ही बातमी पण आपण समजून घेतली, जाणून घेतली. आता शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. बघा, शेवटची बातमी बघून जाता बातमी नंबर 4. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 4. चला, शेवटची बातमी आहे. आता बातमी नंबर 4 बघा, इथे तुम्ही बघू शकता. तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 4. बघा, बातमी नंबर 4 तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ, हे आहे कारण. बघा, राज्य सरकारने पीक विमा योजनेत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची जी तारीख आहे ती 31 जुलै असताना जळगाव जिल्ह्यात केवळ 5,87,297 शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातील बघा 11 लाख अर्ज दाखल करण्यात आले होते. तर 31 जुलै पीक विमा भरण्याची ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आता अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. ओके, तर बघा, पीक विमा योजनेसाठी अर्ज न करण्याची कारणे काय आहेत, कशामुळे पीक विमा योजनेसाठी अर्ज काही जणांनी केले नाही. बघा, राज्य सरकारने सुरू असलेली ₹1 पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागते. या निर्णयामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहे. तसेच पीक विमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदलांमुळे देखील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बघा, जे काही पीक विमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदल आहेत त्यामुळे पण आता शेतकरीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पूर्वी 4 ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती. आता मात्र त्यात बदल झाल्याने शेतकरी नाराज आहेत. बघा, तर पूर्वी पहिले 4 ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती. मात्र आता त्याबद्दल जो काही बदल आहे तो झाल्यामुळे शेतकरी नाराज झालेले आहेत. आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं की शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे, हे काही प्रमाणात दिसलेलं आहे. ओके, ठीक आहे. ही बातमी पण महत्त्वाची होती. 4 नंबरची शेवटची बातमी होती. पुढील महत्त्वाची माहिती बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघितली. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या ताज्या बातम्या होत्या, कामाच्या बातम्या होत्या, त्या सर्व बातम्या बघितल्या. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण कामाची बातमी असते तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो. दुसरी वेगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार नाही. म्हणजे जे कामाचं आहे तेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जे कामाचं आहे मी तेच तुम्हाला सांगत असतो. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघितली, त्यानंतर आजच्या ताज्या बातम्या बघितल्या. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला,
तुम्हाला आता दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच नाही, कारण आजच्या सर्व बातम्या सर्व माहिती तुम्हाला मी समजून सांगितली. ओके, सर्व अपडेट तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, मग आपण आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सर्व बाकीचे उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याची माहिती मिळेल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितली, एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगितली आणि सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तुम्ही रोज व्हिडिओ बघतात, परंतु कामाची माहिती तुम्हाला कुठे मिळते? ATB गुरुजी यूट्यूब चॅनलवर. सत्य माहिती कुठे मिळते? आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ तुम्ही बघत चला. ओके, रेग्युलर व्हिडिओ बघत चला. रोज डेली आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ तो 26 मिनिटाचा आणि या 26 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व रोजच्या बातम्या तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते एकाच व्हिडिओमध्ये. मग तुम्हाला दुसरा व्हिडिओची बघण्याची गरज राहत नाही, दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं, आजची सर्व माहिती सांगितली. लाडकी बहीण असो किंवा ताज्या बातम्या असो सर्व माहिती सांगितली. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, भावांनो, सर्वांना धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. ओके.